श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्य स्वामी स्वतने नती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर अक्षरे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. याशी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर. यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार. सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी. दर्शन आल्या उठावटी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी. मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार. हसोनी देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर. माझे निदोर न व्हायचे ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाटेपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिल्ली कांदेवाडीत जागा एकता भक्तिनीने. तारा नामे त्याची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती. सवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी. लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बोवांनी. स्वामीची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासे आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थासी पाहून या स्वभक्तासी. परमानंद जाहला असा अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुतानंदे शैलेखेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोठ्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीत आज्ञा स्वतःकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील पुन सांगाती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. ते जे करून रस भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदरी. प्रातोनी या नावे पाहून या समर्थासी. उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी. मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून. आनंदले समर्थ मनी. कर फिरवला मुखावरुणी. हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसारी. बहुत होते सेवे करी वरी समर्थाची प्रीती खरी. स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस. समर्थापुढे करीते भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकाच समय साधून समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुतनी अक्षर होई. कल्पना न साहित्यासी. स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काही मी आजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्म वरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तो चिरोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी समज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊनी द्यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसे दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता.
परी तो ना आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली, आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलास वास, सर्व लोक हळहळती, अक्कलकोटी त्यादिनी, समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी, परिगंधन लाविती, भोजनात न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी, इतक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला, मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता, ऐकोनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःखांतरी होत असे, असं मग काकूबाई, अक्कलकोटी लोलाही, परतून आल्या पाही, बोलल्या काय समर्था ते, सूत आपला भक्त असून, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढून बळेच मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवदोधी उदिस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसुत, सप्तदशाध्याय गोड हा, श्री भगवचरण परिणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री समर्थ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज पूर्ण दत्तावतार, श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.